आता आपल्या आवडत्या मालिकेचे संपूर्ण भाग मालिका प्रसारित झाल्यानंतर लगेचच पाहू शकता फक्त सन नेक्स्ट वर। भारतातील प्रेक्षकांसाठी मोफत सेवा। रुद्र, असं कसं केलंस तू? काय घडलंय हे न पाहता निघून जाणार होतास का? अरे काय अनर्थ झाला असता तुला कल्पना आहे का? सुमितने जीव घेतला असता त्या माणसाचा। वाचले ना पण काही नाही झालं त्यांना। म्हणजे काही व्हायची वाट पाहणार होतो का आपण? माझा रुद्र असा नाहीये। काय झालंय रुद्र? काही नाही। नाही, नक्की काहीतरी झालंय। तू असं वागणं शक्यच नाही। काय बी नसलंय रुद्र, सांग ना मला। नंदाई प्लीज, मनातलं लपवू नकोस। अरे मनातलं लपवलं की त्या जखमा अधिक चिघळतात। त्यापेक्षा सांग ना तू काय झालंय। काही नाही नंदाई, प्लीज मला एकट्याला सोडा। त्याने काय होईल? एकटा राहून तू फक्त विचार करत बसशील, त्यापेक्षा मन मोकळं कर ना। अरे कायम स्वतःशीच बोलत राहायचं नसतं। कधी कधी आपल्या माणसांना आपल्या मनातलं सांगायचं असतं। मन मोकळं केल्यामुळे मनावरचा भार हलका होतो रुद्र। पण असं बोलल्याने मनातलं सगळंच वाहून जात नाही। मन रित होतं पण बरं होत नाही। जाऊ दे ना नंदाई, प्लीज मला एकट्याला राहू दे। अरे पण प्लीज नंदाई, मी स्वतःची काळजी घेऊ शकतो। मी आता लहान नाहीये। खरंय तुझं, माझ्या लक्षातच आलं नाही। तू आता लहान नाहीयेस। लहान असतास तर एकाच झटक्यात येऊन आईला मनातलं सगळं सांगितलं असतंस। तिच्या कुशीत सगळं दुःख मोकळं केलं असतंस। पण तू तर मोठा झालायस, आता स्वतःशीच कुढत राहशील तू। पण आईला काही नाही सांगणार। असो, तुला जेव्हा सांगावंसं वाटेल तेव्हा सांग। आणि काळजी घे स्वतःची। रुद्र सर, थँक्यू। तुम्ही वेळेवर आला नसतात तर कोणास ठाऊक मामाचं काय झालं असतं। मी सकाळी तुम्हाला, तरी तुम्ही येते मी। गौरीजी, माझ्या एका प्रश्नाचं उत्तर द्या। काय?
गौरीजी, तुमचं माझ्यावर प्रेम नाहीये ना? मग तुम्ही माझी एवढी काळजी का करता? मी चिडचिड करत होतो, पण त्रास तुम्हाला का होत होता? होत होता ना? मी तुम्हाला इग्नोर करून चंदू शेठशी बोलत होतो, हे तुमच्या मनाला लागत होतं. लागत होता ना? चहामध्ये असलेलं भरमसाठ आलं, हा तुमचा राग आहे हे मला कळत नाही असं वाटत होतं का तुम्हाला? तुम्हाला माझे भास होत होते ना? तुम्हाला खरंच भास होत होते की तुम्हाला तसं वाटत होतं? सांगा ना गौरीजी, हे सगळं खोटं आहे ना? पण मग ह्या सगळ्याचं नेमकं कारण काय? तुम्हाला त्रास होत होता हे खरं नाहीये का गौरीजी? हो, सगळं खरं आहे. कारण बोला गौरीजी. रुद्र सर, मनातल्या काही भावनांना वाट न मिळालेलीच बरी असते. बोलल्याने त्या कायमच्या दुरावू शकतात. त्या मनात राहिलेल्याच बऱ्या असतात. नाही गौरीजी, तुमच्या मनातल्या खऱ्या भावना बोलून दाखवल्यात तर त्या दुरावणार नाहीत. उलट जन्मोजन्मींची सोबत होईल. मला खात्री आहे गौरीजी, आता तुमच्या डोळ्यात जे प्रेम ओसंडून वाहत आहे ते नक्की तुमच्या ओठांवर आहे. तुम्ही नक्की तुमचं प्रेम व्यक्त कराल. श्वेता, सुमित कुठे आहे? बाबा, ते उठले नाहीयेत अजून. रोहित आणि सोहाय उठलेले नाहीयेत? हे बघा, काल या घरामध्ये जे काही घडलंय ना ते अतिशय चुकीचं घडलंय. लोकांचा समज आहे की हे घर सुसंस्कृत लोकांचं आहे आणि तो समज तसाच राहू द्या, हे सगळं सांगावं घरातल्या लोकांना. पहिले त्या मूर्ख सुमितला सांगा, त्याच्यामुळे माझ्या प्लॅनची सगळी वाट लागली असते का. नंदाई, राजन सर, काल जे काही घडलं त्याबद्दल खरंच सॉरी. नाही म्हणजे मामाने काही मुद्दाम नाही केला, त्याचा काहीतरी गैरसमज झाला, पण तरीही मी त्यांच्या वतीने तुमची माफी मागते. गौरी, मला तो विषय परत नकोय. आणि काल जे काही घडलं ना त्यामध्ये फक्त तुझ्या मामाची एकट्याची चूक नाहीये. खरंय गौरी, पण तुझ्या मामांना म्हणावं, इतरांना कसलंही निमित्त देऊ नका. घरात दारू नको म्हणावं. जमल्यास कायमचीच सोडा,
म्हणजे त्यांच्यासाठीच हे बरं आहे ना. पोहे छान झालेत ना पुष्पा? हो एकदम झकास झालेत. खा ना मग. हो ना, गौरीसारखे पोहे कुणालाच करता येत नाहीत. गुड मॉर्निंग ऑल. आयो ही कोण? ओ काय पाहिजे? काम पाहिजे असेल तर लगेच निघून जायचं. हा इथे जागा रिकाम्या नाहीत. मी आत येऊ का? मी जाते. रिद्धी थांब. ये. ही आता इथे कशाला आलीये? बस तू येणार हे माहित नव्हतं ना, म्हणून जरा आश्चर्य वाटलं. बस नाश्ता कर. चंदू जरा वाट ना. आय नो एंडी आंटी, मी असं सडनली आले. म्हणजे अशी अचानक कशी काय आलीस? कळवलंही नाहीस तू मला? मी गुड बाय करायला आली. गुड बाय? कुणाला? तुम्हाला सगळ्यांना. स्पेशली रुद्रला. मी लंडनला परत निघते. म्हणजे बस झालं इंडियात आता. ऍक्च्युली ना आय डोंट बिलॉंग हिअर. सो मी लंडनला परत निघते. सो आय थॉट लास्ट टाइम एकदा सगळ्यांना भेटावं. मागे जे काही झालं ना त्याबद्दल आय एम एक्स्ट्रीमली सॉरी. आय होप तुम्ही सगळं विसरलात की अजूनही अँग्री आहात माझ्यावर. रुद्र बोल ना. काय बोलू? जे मनात असेल ते बोल. मला माहितीये रुद्र, मी खूप चुकीचं वागले आणि त्याचं रिअलायझेशन झालंय मला. मी असं वागायला नको होतं. माझ्या वागण्यामुळे तुम्हाला सगळ्यांना तर त्रास झालाय, पण माझ्या सगळ्यात जवळच्या मित्राला हर्ट केलंय मी. आमची फ्रेंडशिप गमावली. रुद्र इतका चांगला आहे ना, म्हणून त्याने माझ्या अगेन्स्ट त्याच्या मनात काही ठेवलं नाही.
मला लंडनला जाण्यापूर्वी तुम्हा सगळ्यांना पुन्हा एकदा भेटावंसं वाटत होतं. तुमच्या मनात माझ्याविषयी जो काही राग आहे ना तो दूर करायचा होता मला. मला वाटलं जायच्या आधी तुम्हा सगळ्यांना एकदा सॉरी बोलावं म्हणून मी आले. स्पेशली रुद्रला. नाही नाही, हे शक्य नाही. डोकं फिरलंय तुझं. माझं डोकं जागेवरच आहे, पण तुझं लक्ष नाहीये. अरे रिद्धीच्या येण्यामुळे गौरीजी पूर्ण हल्ले आहेत. मग 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 तुला प्रेमाची बेसिक गणित समजत नाहीत. तू प्रेमात कसं पडला रे? कसलं गणित? अरे रिद्धीच्या येण्यामुळे गौरीजींच्या मनातला जेलसीचा ज्वालामुखी असा उफाळून बाहेर यायला लागलाय. त्याने काय होणार आहे? त्याने गौरीजींच्या मनातलं उठांवर येईल ना. चल, काही बडबड नको. अरे मी खरंच सांगतोय. हे बघ, रिद्धी फक्त तुझी मैत्रीण नाहीये, तर आपलं हत्यार आहे. त्याच्यामुळे गौरीजी त्यांचं प्रेम व्यक्त करते. ते कसं? सोपं आहे. जसं मी म्हणालो, रिद्धीच्या येण्यामुळे गौरीजींच्या मनातला ज्वालामुखी उफाळून बाहेर आला. तसंच जर रिद्धी सतत तुझ्या जवळ येत राहिली तर त्यांच्या मनात सुनामी येईल, आणि तो सुनामी कंट्रोल करणं गौरीजींना जमणारच नाही. मग गौरीजी तुझ्या जवळ येतील आणि त्यांच्या मनातलं सगळं कबूल करतील. हा, फक्त तुला रिद्धीच्या जवळ जायचं नाटक करावं लागेल. बरं आहेस ना तू? काही बडबड नकोस. मी रिद्धीच्या जवळ जायचं शक्य नाहीये. ते किती रिस्की आहे माहितीये. एकतर मुळात ती बदलली आहे ह्यावर माझा विश्वास नाही. त्यात आपण सगळे असं करून तिला आयती संधी द्यायची, म्हणजे स्वतःच्याच पायावर दगड मारून घ्यायचा. वेळ लागले काय? अरे जिथे वेळ नसतं तिथे प्रेम नसतं. झालं तुझं? ऐक ना रुद्र, तर हाच प्लॅन परफेक्ट आहे. का ऐकत नाही? नशीब स्वतःहून इतकी चांगली संधी देतंय, ती का सोडावी? नाही, काहीही झालं तरी रुद्राला हा चान्स सोडू देणार नाही मी. कशासाठी परत आले असतील रिद्धी मॅडम? तेही अशा अचानक. त्यातही किती बदलल्यात त्या. आज सगळ्यांची एवढ्या चांगल्या कशा काय वागत होत्या? काय कारण असेल बरं? रुद्र सरांनी त्यांचा परत एकदा विचार करावा म्हणून तर आले नसतील ना? पुष्पाजी, काही हवंय का? हो, विष हवंय मला. त्या रिद्धीला द्यायचंय. कशाला आली ती इथे? मला ते संकट पुन्हा रुद्राच्या आयुष्यात नकोय. काय गरज होती तिला इथे यायची? तुम्हीच सांगा गौरीजी, तुम्हाला तरी पटतंय का हे? ती कशी वागली होती तुम्ही बघितलं होतं ना? त्यांना खरंच पश्चाताप झाला असेल ना, म्हणून. गौरीजी, तुम्हाला खरंच असं वाटतं त्या मुलीला कशाचा तरी पश्चाताप होऊ शकतो? मनापासून सांगा. मी सांगतो ना ती का आलीये. ती आता पुन्हा रुद्राच्या मागे मागे करेल बघा तुम्ही. मग त्याला असं घोळात घेईल आणि मी कशी बदललीये हे दाखवून त्याची सिंपती मिळवायचा प्रयत्न करेल, आणि मग त्याच्या गळ्यात पडेल. बिचारा रुद्र आधीच एक नकार पचवतोय, म्हणजे तोही भुलणार तिच्या या खेळाला.
असं कसं करतील रुद्र सर? आणि त्या तर म्हणायला नाही उद्या जाणार आहेत म्हणून. गौरीजी, अहो ती म्हणतीये म्हणजे तसं करेलच असं नाही ना. रुद्र जर तिच्या जाळ्यात अडकला तर ती कसली जाते? कोणास ठाऊक पुन्हा एंगेजमेंटचा लग्नाचा विषय काढून याच घरात राहायची कायमची. तुमच्या लक्षात येतंय का? माझा काय संबंध आहे या सगळ्याशी? हो ते आहेच म्हणा. तुमचा काय संबंध ना? म्हणजे ती इथे आल्याचं तुम्हाला काहीच वाटत नाहीये हो ना? रिद्धी इथे आल्यामुळे तुम्हाला काहीच फरक पडला नाहीये. तुम्हाला अजिबात त्रास होत नाहीये, करेक्ट? पुष्पाजी, इथे मला कपडे वाळत घालायचेत, मी आलेच. दिल में आग लगी है गौरीजी, म्हणून तर तुम्हाला वाईट वाटतंय. ही आग हळूहळू अशीच वाढत राहणार.